की नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे. संदर्भ आहे. एक फार छान श्लोक आहे. दुर्लभम त्रिमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या जगामध्ये. मनुष्य जन्म, मुमुक्ष अवस्था आणि संत भेट. थोडक्यामध्ये तिन्ही गोष्टी सांगतो, मग मनुष्य जन्माकडे येतो. संत भेट दुर्लभ सांगितली. किती दुर्लभ सांगितली? संतांची भेट दुर्लभ यामुळे सांगितली, एक तर संत भेटत नाही आणि भेटले तरी त्यांची किंमत कळत नाही. आणि खरं सांगा, जर आपल्याला संत भेटल्यावर किंमत कळाली असती तर पैठण इतका मोठा इतिहास कुठे आहे का? पैठणच्या लोकांना तरी नाथ महाराज कळाले का? त्या काळामध्ये कळाले असते तर एवढा गोंधळ झाला असता का? आणि थुकले असते का लोक त्यांच्या नाव अंगावर थुंकले असते का? आपल्याला संत कळत नाही. आणि संत कळत नाही सोडा, मी कधी कधी म्हणत असतो आयुष्य जातं पण आपल्या बरोबर सोबत राहणारी माणसं सुद्धा आपल्याला लवकर कळत नाही. याचं कारण असं आहे, ती ओळखण्याची दृष्टी असावी लागते. संत भेट दुर्लभ आहे. आमचे नाथ महाराज सगळे संत सांगताय, संतांची भेट जगामध्ये इतकी दुर्लभ आहे. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, अनर्गरत्न हाताचडे, परिहरी प्रियाचे भेटे ना तुडे, हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्य. दोन गोष्टी संतांनी सांगितल्या. जगामध्ये संतांची भेट इतकी दुर्लभ आहे. एकच वाक्य सांगतो, किती दुर्लभ आहे? तुम्हाला वाघिणीचे किंवा सिंहिणीचे दूध लागत असेल तर मिळेल. तुम्हाला काही सांगता का महाराज? मिळेल, पण संत भेट होणार नाही. अहो महाराज, असं म्हणतात बरं का, शास्त्रकार सांगतात की वाघीण जी असते तिचं दूध जर लागत असेल तर उपलब्ध होईल, पण ते दूध सुद्धा सोन्याच्या भांड्यात काढावं लागतं. आता लोक म्हणतात, कारण ते दुसऱ्या भांड्यात थांबत नाही. लोक म्हणतात खरंच आहे का? आता शास्त्राने सांगितलंय, माझा विश्वास आहे. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही काढून पहा, माझी काही हरकत नाही, तुम्ही जाऊन पहा. कारण ते वाघिणीचं दुधामध्ये ते सामर्थ्य दुसरीकडे थांबत नाही. पण एवढं दुर्लभ गोष्ट जगामध्ये ती प्राप्त होते. संतांनी याही पुढे जाऊन सांगितलं, जगातली अवघडात अवघड गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल पण संत भेट होणार नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. तुम्हाला चंद्रामृत मिळेल, म्हणजे चंद्रामृत. लोक म्हणतील कसं? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध पितो ना, ते काय आहे? चंद्रामृत आहे. बाह्य हेळा सागर तरवेल, तुम्ही स्वतःच्या बाहुबलानं समुद्र तरुण जा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? वीर सावरकरांचं उदाहरण आपल्या समोर आहे, गेले की पोहून, हेही शक्य आहे. पण ऐसे कैसे आने भेटती ते साधू, पण तरी संत भेटणार नाही. संतांची दुर्लभत्व, कारण वेळ कमी आहे. थोडक्यात सांगतो. अजून एक श्लोक आहे फार छान. शैले शैलेन माणिक्यम मुक्तिकम न गजे गजे, साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जगामध्ये प्रत्येक जेवढे हत्ती तुम्हाला दिसतात, असं म्हणतात की हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती असतो, सगळ्या हत्तीच्या नसतो, एखाद्या असतो, सगळ्यांच्या नसतो. तसं जगामध्ये अनेक चंदनाची झाडं दिसतात. खरं सांगा, सगळी चंदन आहे का हो? आणि सगळी चंदन जर असते तर तुमच्या बांधावर जो चंदन आहे तो आतापर्यंत उभा कसा राहिला? खरं सांगू, गमतीनं मी म्हणत असतो, तो जर खरा चंदन असता ना महाराज, तर रात्री ते चोर कधी येऊन घेऊन जातात तुम्हाला सुद्धा पत्ता लागू देत नाही. अनेक लोकांनी तो अनुभव घेतलाय, चोरी करून येतात त्याच्यावर. कारण तो चंदन असा आहे, त्या चंदनाचं सामर्थ्य शास्त्राने सांगितलं. श्वास परितो उगलाणार आहे, सभवती तरुवर चंदनाची करीत जाय. म्हणजे चंदन असा आहे की संतांनी म्हणावं की तो जिथं उगवतो, जिथं असतो, त्याच्या भोवती बोरीचं झाड, बावळीचं झाड, लिंबाचं झाड, कोणतं जरी असेल तरी तो त्याला आपल्यासारखं बनवतो. हे त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तर संतांना म्हणावं लागलं काय? संताने सरिता केलो तैशा परी, चंदनाते बोरे व्यापेला. का द्यावी लागली ही उपमा? चंदनाते बोरी, संत चंदनासारखे आहेत पण आमचे चंदन बोरीला व्यापतो. आता या म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला, चंदन बोरीला व्यापतो. आता बोरीचं झाड इतकं गमतीशीर आहे, मी सांगत असतो. कसं आहे बोरीचं झाड माहिती आहे आपल्याला? गंमत सांगतो बोरीच्या झाडाची. तुम्ही कधी बोरीचं झाड पाहिल्यावर आपल्याला असं कधी वाटतं का मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे? असं कधी घडलं का? नाही घडत, आपण घडत नाही. बरं समजा जर बोरीचं झाड आणि तुमची गाठभेट झाली, एखादी फांदी म्हणा गाठभेट झाली आणि तुमचा शर्ट वगैरे जर अटकला, काय वाटतं तुम्हाला? किती वेळ लागतो काढायला? लवकर निघतो का? नाही निघत. दोष आहे हा त्याच्यातला. अहो लवकर निघत नाही. मी तर गमतीनं म्हणत असतो, बोरीच्या झाडामध्ये धोतर सगळं महाराज अडकला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? धोतर फाटेल, महाराज नाही निघणार. सामर्थ्य त्या झाडाचं. बरं, विशेष असं आहे, एक काटा वाकडा आहे आणि एक काटा सरळ आहे. त्या काट्याचं असं आहे, जर सरळ काटा तुम्ही काढायला गेला तर तो वाकडा काटा शर्ट पकडून ठेवतो, आणि जर वाकडा काढायला गेला तर सरळ काटा सरळ इंजेक्शन टोचतो. हे त्याचं सामर्थ्य आहे. पण अशा दोषाने युक्त असणारं झाड, चंदनाते बोरी व्यापी येला, त्याला सुद्धा ते आपल्यासारखं बनवतं.
अनेक खूप फार मोठा विषय बोलण्यासारखा, त्याच्यात खोलात मी जात नाही कारण आपला मुख्य विषय बाजूला राहील. मला फक्त एवढं सांगायचं की जगामध्ये संत भेट दुर्लभ आहे. विषय सोडा, एवढंच सांगायचं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. याही पुढे सांगू का तुम्हाला, भाग्याचा उदय तेह जोडी संत पाय. संतांची भेट भाग्याशिवाय. माझा एक विद्यार्थी आहे, तो PSI झाला आणि मध्ये त्याची पंढरपूरला ड्युटी होती. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्याकडे साधू कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं, एक ढोबळ मानानं आपल्याकडे परीक्षा आहे. ज्याने कपडे पांढरे शुभ्र घातले आहे किंवा जटा वाढवलेली आहे किंवा गंध लावलेला आहे, अशी आपली ढोबळ मानानं परीक्षा आहे. लगेच आपण असे कपडे दिसले का साधू म्हणून पाया पडतो. पण एक सांगू तुम्हाला, संतांनी सांगितलं, बाह्य अंगानं साधू ठरवण्यापेक्षा त्याच्या अंतरंगाची वृत्ती पाहून मग साधू ठरवा. एक सांगू महाराज, जर तुम्ही केस वाढवले, केस दाढी वाढवली म्हणून जर साधू म्हणणार असाल, तर मला वाटतं अस्वला इतके मोठे केस जगात कोणाचे नाही, त्याच्या साधू म्हणून पाया पडा. आधी पडले का तुम्ही? नाही. जर तुम्ही भगव्या रंगाने कुणाला साधू म्हणणार असाल, तर मग त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या पाया जाऊन पडा. ते जन्मताच भगवा रंग घेऊन येतं. पडले का तुम्ही पाया कधी? नाही. मग संतांनी सांगितलं, रंगाने साधू नाही, केसाने साधू नाही आणि वेशभूषण तर साधूच नाही. जर केवळ धोतर घातलं किंवा लुंगी लावली म्हणून जर तुम्ही साधू म्हणणार असाल, तर महाराज एक सांगू, तुम्ही जर जैन संप्रदायामध्ये गेलात तर तिथले जे साधू संत आहेत कपडेच घालत नाही अंगावर. गजानन महाराजांच्या अंगावर किती कपडे होते. साधुत्वाची परिभाषा कपड्यामध्ये किंवा गंधामध्ये करता येतच नाही. हे मी गमतीने याकरता सांगतोय की आज जगामध्ये वर्तमानपत्रामध्ये जो गोंधळ चालला आहे आणि लोक आम्हाला येऊन विचारतात, महाराज तुमचे महाराज लोक असे, तुम्ही चुकीच्या लोकांना महाराज म्हणता, मी त्याला काय करू? तुम्ही एकदा तपासा ना. जगद्गुरु तुकोबराय असं लिहितात गाथ्यामध्ये की कोणाला संत म्हणत असताना, कोणाला साधू म्हणत असताना, माझ्या मातामाऊल्यांच्या लवकर लक्षात येईल की पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळायला बसणारी बाई जात्यामध्ये 4 दाणे टाकण्याच्या आधी खुंटा नीट आहे की नाही, तो बळकट आहे की नाही हे तपासून पाहते. हे मी सर्वसाधारण उदाहरण सांगतोय. आधी हलवून खुंटा करा बळकट. जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, जर ती बाई, अरे साधी बाई, अडाणी बाई, खुंटा हलवून पाहते आणि नीट नसेल तर त्याला ठोकते. तुम्ही बिगार महाराजाला ठोकता, कसं गुरु करता? ठोकता याचा अर्थ असं घेऊ नका मारायचं. ठोकता म्हणजे त्याला तपासून पहा, त्याची परीक्षा घ्या. त्याच्याशिवाय तुम्ही साधू कसं ठरवता, संत कसं ठरवता? साध्या साध्या गोष्टी आहे ह्या. मी हे याकरता सांगत होतो की माझा एक विद्यार्थी पंढरपूरला PSI झाला, त्याची ड्युटी होती. त्याने मला सांगितलं, म्हणले महाराज काय तुम्ही कीर्तनामध्ये गप्पा मारता, आमचे साधू असे, आमचे महाराज असे गप्पा मारता. सांगू का म्हटले तुमचे महाराज लोक, तुमचे साधू असे? म्हणले काय झालं? म्हणले आम्ही पंढरपूरमध्ये जेवढे पाकिटमार आणि जेवढे चोर पकडतो सगळे माळी घातलेले आणि गंध लावलेलेच. आता काय सांगू मी त्याला? अवघड आहे ना, कारण उत्तर द्यायला आम्हालाच द्यावे लागेल महाराज लोकांना. तो असं म्हटल्यावर मी फक्त त्याला एवढंच उत्तर दिलं. माझे आजोबा फार छान बोलायचे. मी त्याला एवढंच उत्तर दिलं, बाबा तुझं बरोबर आहे, जे तू चोर पकडले त्यांनी माळी घातलेले आहे, गंध लावलेले आहे, मान्य आहे. पण माझा आज कीर्तनात तुम्हाला एक साधा आणि सरळ प्रश्न आहे. गंध लावल्याने आणि मोठ्या माळी घातल्याने जर कोणी साधू होणार असेल, तर माझे आजोबा म्हणायचे की जो निष्ठावान वारकरी आयुष्यभर वारी करतो, जो पंढरपूरचा वारकरी आहे, ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, जो वारकरी आहे, तो वारकरी वर्षभर जेवढा गंध लावतो महाराज, तो वारकरी वर्षभर जेवढा गंध लावतो तेवढा गंध हा चोर एका दिवसात लावून मोकळा होतो. मग तो साधू होतो का? साधू होतो का? आणि गंधाने जर साधू होणार असेल, लोक आम्हालाही म्हणतात महाराज काय आता हे कसं, म्हणजे आम्ही मांडायचं कसं? महत्वाचा प्रश्न आहे. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगत असताना संत या शब्दाची व्याख्या करताना फार छान सांगितलं की संत काय, साधू काय, सत्कृती साधू. शब्द बघा किती छान आहे. काय आहे? सत्कृती साधू, सत्कर्म करणारा साधू आहे. असं नाही लिहिलं त्याने कपडे कोणते घातलेले आहे, तो कसा राहतो, कुठे राहतो, त्याचा मठ आहे का, तो 1008 आहे का, 108 आहे का. मी स्पष्टच बोलतो. काय लिहिलं? सत्कृती साधू. सत्कृती मीन चांगलं काम करणारा माणूस साधू आहे. त्याच्या गळ्यात माळ आहे, गोपीचंद टिळा आहे, माहीत नाही, पण तो चांगलं काम करतो, तो वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने साधू आहे. आणि माळी घातलेले, धोतर नेसलेले जर कुकर्म करत असेल, वाईट वागत असेल, तर ते आमच्या दृष्टीनं महाराजही नाही आणि साधूही नाही. त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा कळले नाही. विठाला असं मी फक्त संत शब्दाची दुर्लभता सांगत होतो की संत भेट जगामध्ये दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट जगामध्ये दुर्लभ संतांनी सांगितली, मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष अवस्था मीन मोक्षू, मोक्षाची ज्याला अपेक्षा आहे, ज्याला असं वाटतं मला मोक्ष मिळावा. एक प्रमाण सांगतो फार छान आहे. कायमी उद्धार पावेन
कायमी उद्धार पावेन कृपा नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जना करा समाधान चित्त माझे कैये खंड येईल कर्म कैये खंड येईल कर्म संत माझ्यासाठी फोन नव्हता ना काही माझ्यासाठी काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे संतांनी सांगितलं एक सुंदर प्रमाण सांगितलं काय मी उद्धार माझा उद्धार होईल का आणि ही तळमळ ज्याच्या अंतःकरणातही मोक्ष एकदा काय झालं एक भक्त नारद ऋषीला भेटला मुमुक्ष अवस्था कशी असते परमार्थ काही लोक आम्हाला विचारतात म्हणजे महाराज आमचा परमार्थ फलीभूत होईल का देव भेटेल का असं लोक जनरली विचारतात पण गंमत सांगतो तुम्हाला परमार्थ तुमचा होणार की नाही होणार हे तुमच्या अवस्थेवर अवलंबून आहे तुमच्या मनावर अवलंबून आहे काय मी उद्धार पावेन याच्यावर सांगतो मनाची तळमळ पाहिजे एक नारदाला एक भक्त भेटला आणि त्या भक्ताने विचारलं म्हटले नारदा अरे एवढ्या दिवसापासून तपश्चर्या करतोय या झाडाखाली काय करावं म्हटले देव काय भेटेल का नाही भेटेल जरा तुमची देवाची गाठ भेट होते तेव्हा देवाला विचारा माझी भेट होईल की नाही जाऊन विचारा आता नारद ऋषीने आठवण ठेवली देवाला भेटायला गेले म्हटले देवा अहो एक भक्त आहे तुमचा एका झाडाखाली तपश्चर्या करतो रोज तुमचं भजन करतो त्याला तुम्ही भेटणार की नाही तेवढं सांगा बिचारा फार काकुळतीने वाट बघतो देवाने काय सांगितलं माहिती आहे का म्हणले मी भेटणार आहे पण म्हणले केव्हा म्हणजे तारीख काही सांगावं लागेल ना फिक्स काय सांगू त्याला किती तारखेला भेटणार म्हणले तारीख वगैरे नाही पण तो ज्या झाडाखाली तपश्चर्या करतोय त्या झाडाची सगळी पानं ज्या दिवशी गळतील त्या दिवशी मी त्याला भेटेल आता ते झाड होतं चिंचेचं काय वाटतं तुम्हाला आपल्यासारखं तर माळ सुद्धा खुंटेला टांगून देऊन घरी जाईल भजन सोडून काय अवस्था आहे पण मी कशा करता सांगतोय असं विठाला 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 चिंचेचं झाड म्हटल्यानंतर त्याला पानं किती ती गळणार कधी सगळ्यात जास्त आयुष्यमान असलेलं चिंचेचं झाड त्याने सांगितलं म्हणले नारद ऋषी आले आणि त्या माणसाला फक्त एवढं सांगितलं की नारद ऋषीला वाटलं आता कसं सांगावं लोक परमार्थ करतील का सप्ते बंद पडतील ना असं सांगितलं तर नाही म्हटले सांगा मग गेले त्या भक्ताने एवढंच विचारलं म्हणले देव भेटले का म्हणले भेटले काय म्हणले भेटणार की नाही भेटणार नारद ऋषी फक्त एवढेच म्हणले देव भेटणार पण त्याने फक्त एवढंच ऐकलं देव भेटणार पण पुढचं ऐकलंच नाही आणि नाचायला लागल्याबरोबर लगेच परमात्मा हजर दर्शन दिलं म्हणले देवा काय खोटं बोलता हो तुम्ही आत्ता म्हणाले होते की जेव्हा झाडाची सगळी पानं गळेल तेव्हा भेटेल आणि ताबडतोब आले देवाने दिलेलं उत्तर फार छान आहे जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या मनाची जी अवस्था होती त्या अवस्थेनुसार सगळी पानं गळून द्यावी लागणार होती पण तुम्ही जेव्हा त्याला भेटणार असं सांगितलं आणि त्याच्या मनाची जी आनंदाची अवस्था प्राप्त त्याला झाली की माझा परमात्मा मला भेटणार आहे त्यानंतर जो त्याला आनंद झाला त्यामुळे त्याला ही अवस्था प्राप्त झाली म्हणून मी भेटलो मुमुक्षु अवस्था अशी आहे की तुम्ही किती वर्षापासून परमार्थ करता काही लोक म्हणत असतात आम्ही 40 ज्ञानेश्वरीची पारायण केली 40 पंढरपूरच्या वाऱ्या केल्या मी गमतीनं म्हणत असतो किती वाऱ्या केल्या हे सांगू नका एक तरी ओवी अनुभवावी किती ज्ञानेश्वरीची पारायण केले अहो महाराज पंढरपूरच्या वाऱ्या करू आता खरं सांगा पंढरपूरच्या वाऱ्या करायला लोक जातात गंमत म्हणून सांगतो लिहिलंय का हो कुठे असं संतांनी का तुम्ही तुमचं फुलभाडं असताना तुम्ही आधार कार्ड वाढवून वगैरे त्याचे हाफ कार्ड करून घेता आणि जाता तेवढं देवाला कळत नाही का आषाढी कार्तिकी विसरू नका मग पण हाफ भाडं करून या माझ्याकडे असं काही लिहिलंय का देवाने ही जी अप्रामाणिकता आपण दाखवतो कधीतरी आपण परमार्थ करत असताना हा विचार केलाय का बरं खरं सांगा तुम्ही ते अर्धे पैसे वाचून तुम्ही माडी बांधणार नाही सरकारही काही डुबणार नाही कारण त्यांना माहिती आहे तुमच्याकडून पैसे कसे काढायचे इकडून लाडक्या बहिणीची द्यायचे निकून कसे काढायचे हे तुम्हालाही पत्ता लागला नाही ते जाऊ दे तो भाग माझा नाही विषय पण हे सांगायचं याकरता आहे की आपण फसवतो कोणाला फसवतो अहो तुम्हाला सांगतो या देशामध्ये चुकीचं काम लवकर होतं बरं का चांगलं काम करायला फार अडचणी मला काही जण म्हणायला लागले म्हटले महाराज तुमचं करायचं का काय म्हटलं काही करू नको तू राहू दे कशा करता करायचं अरे कोणी आपल्याला पाहत नाही पण तो ईश्वर आपल्याला पाहतो
आणि मी नेहमी सांगत असतो, अहो साधू संतांच्या जीवनामध्ये त्यांना सामान्य माणसं जरी भेटले, आमच्या देवेगावचे मामा आहेत त्यांना विचारा, आमच्या परिसरातले, मी नेहमी गमतीनं सांगत असतो, सामान्य माणूस जरी भेटला संतांना तरी ते काय विचारतात, माझा उद्धार होईल का, मला देव भेटेल का, मला संत भेटेल का. सामान्य माणूस बघा, संत सामान्य माणसाला विचारतात, मला देव भेटेल का, संत भेटेल. आणि सामान्य माणसाला देव जरी भेटला तरी हे त्याला असं विचारत नाही, मला देव भेटेल का. ते काय विचारतात, बटाट्याचा भाव, कांद्याचा भाव. कारण आपल्या डोक्यात कांदे बटाटे सोडून काही असतच नाही. आणि जे आपल्या डोक्यात असतं तेच बोलतो बरं का माणूस. जाऊ दे, एक फार छान उदाहरण आहे आमच्या भागामध्ये. म्हणजे तुम्ही जर कधी गेला असेल, रत्नापूर तालुका, म्हणजे ज्याला खुलताबाद पण म्हणतात लोक, रत्नापूर तालुका आहे. तिथं उंच डोंगरावर एक मंदिर आहे देवीचं. गेलाय का तुमच्यापैकी कोणी? हा, तिथं एक मंदिर आहे, त्याला काय म्हणतात, हा माहिती आहे का तुम्हाला? म्हैसमाळ म्हणतात त्याला, बरोबर. त्याला म्हैसमाळ म्हणतात. खरं सांगू, ते म्हैसमाळ नाही, ते महेश माळ आहे. आपल्या डोक्यात म्हशी, त्याच्यामुळं आपण त्याचं म्हैसमाळ केलं. तुमच्या लक्षात आलं का माझं बोलणं? जे आपल्या डोक्यात असतं तेच आपण करतो. म्हणून संतांनी सांगितलं, ज्याच्या डोक्यात उद्धाराची तळमळ आहे, ज्याला वाटतं माझं कल्याण व्हावं, तो दिवस रात्र ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे हेची फळ, झेने फळ पावे निशेसी. विठाल अहो जाऊ द्या, सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला. तुम्ही जर काल्याची कीर्तनं कधी ऐकली असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये एक फार सुंदर नाथ महाराजांची गवळण आहे. मुमुक्ष अवस्था काय याच्याकरता सांगतो. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. माझा परमात्मा कोणी पाहिला का एवढं मला सांगा. ही तळमळ अंतकरण कोई कहियो रे यावन, सारखी तळमळ आहे. आणि ही कशामुळं आहे? देव भेटावा. आणि तिसरी गोष्ट संतांनी सांगितली, जी दुर्लभ आहे जगामध्ये, मनुष्य जन्म. अभंगाच्या पहिल्या चरणात जन्माले त्याचे, 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 जन्माले त्याचे,
त्याचे आजी फल झाले साचे. मनुष्य की जगामध्ये एक वर्ग असा आहे की समाजाला सातत्यानं त्रास देतो, त्रास देण्याची भूमिका घेतो. आणि तुम्हाला सांगतो, मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये एक गोष्ट सांगत असतो, जगामध्ये चांगली काम करणारी माणसं नाही असं नाही, चांगली काम करणारी माणसं आहेत, चांगली माणसं आहे. पण त्या चांगल्या काम करणाऱ्या माणसाला चांगलं काम करू न देणारी एक जो वर्ग आहे तो फार विचित्र आहे, फार विचित्र आहे. आणि ती माणसं फार नसतात. बरं जाऊ द्या, तुमच्या गावामध्ये सप्ताह करणारे जास्त का सप्ताह बंद पाडणारे? सप्ताह बंद पाडणारे कमी असतात, 2-4च असतात, पण त्यांची शक्ती फार असते. अहो महाराज, अतिरेकी किती असतात? अख्खं विमान पळवून नेतात, पण ते किती असतात? 5च असतात. विमानात लोक किती असतात? 100, 150, 200 लोक असतात. जर संख्याबळाने विचार केला तर जिंकायला कोण पाहिजे? विमानातले. पण याचं उत्तर मार्मिक असं आहे, विमानात बसलेले लोक सत्वगुणी जरी असले, चांगले जरी असले, तरी ते संघटित नाही. आणि दुर्गुणी लोक हे संघटित आहे. जगामध्ये धर्म वाढावा असं वाटत असेल, जगामध्ये चांगली कामं व्हावी असं वाटत असेल, तर चांगल्या माणसाचं सुद्धा संघटन केलं पाहिजे आणि संघटन असलं पाहिजे. हा जगाचा इतिहास आहे. म्हणून वाईट माणसं जिंकू नये असं वाटत असेल तर चांगल्या माणसानं संघटित राहिलं पाहिजे. समाजाच्या उत्क्रांतीकरता, समाजाच्या क्रांतीकरता या गोष्टी गरजेच्या आहे. आणि म्हणून आमचे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आपल्याला सांगतात की बाबा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. म्हणून हा संतांचा मार्ग, मार्ग दावणे गेले आधी दयानिधे संतते. सेवेकरता निवडलेला अभंग, अभंगावर यथामती यथावकाश. अभंगाच्या पहिल्याच कडेवर आपण बोलत होतो, पण आपली कीर्तनाची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. सेवा समर्पित करण्यापूर्वी एक वेळेस आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पुरुष मंडळींनी वरहत करा. माझ्या माय माऊलींनी वरहत नका करू, परंतु भजन केल्याशिवाय राहू नका. विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार. किती वेळ आहे अजून? आत्ता गेला का नैवेद्य? त्यांची येईपर्यंत वाट बघायची ना. हा, तोपर्यंत आपण एक 5 मिनिटामध्ये येतील, तर तोपर्यंत आपण सेवा समाप्त करू. जन्मा आलो त्याचे आजी फल झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. या सर्व चरणाचा अर्थ जर आपण काढला तर याचा अर्थ एकच होतो, मनुष्य जन्माला आल्यानंतर संतांनी आपला सांभाळ करावा. आणि जेव्हा संत आपला सांभाळ करतात तेव्हा संतांनी आपला सांभाळ केल्यानंतर आपलं जीवन कृतकृत्य होतं, धन्यतेला प्राप्त होतं. आणि नुसतं धन्यतेला प्राप्त होत नाही, तर जगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती असेल ज्याला लोक घाबरतात, तो आहे काळ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. बरं, काळ हा एवढा भयंकर आहे, आमच्या संतांनी म्हणावं आतापर्यंत काळाला कोणाला हरवता आलं का हो? आतापर्यंत कोणालाच. पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी मात्र म्हणावं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आमच्या दाराशी काळ उभाय, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय ठेवलाय. हे सामर्थ्य वारकरी संतांचं आहे, हे वैभव आहे वारकरी संतांचं. आणि म्हणून काळाला एरवी सगळे घाबरतात, पण आमचे संत म्हणतात काळाला जिंकायचं असेल तर एका वारकऱ्यामध्ये ताकद असते. म्हणून बघा तुम्ही, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ. भोळा दिसणारा वारकरी काळाच्याही पुढे जातो, काळाला जिंकतो. एरवी काळ असा आहे की जसं मी सुरुवातीला प्रमाण सांगितलं तुम्हाला, येथे उरो नाही आले अवतार, राम कृष्ण पीर पैगंबर संत कुणी इथं शिल्लक राहिली. जाणार सगळेच आहे, पण जात असताना आपलं जीवन असं असावं की गेले दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. की आपली कीर्ती रूपानं आपले माझे गुरु महाराज एक वाक्य फार छान म्हणायचे. ते म्हणायचे की मनुष्य जेव्हा जातो तेव्हा सदाचार हा त्याच्या जीवनरूपी फुलाचा सुगंध आहे, तो मागे शिल्लक राहिला पाहिजे. त्याचं चांगलं वागणं, त्याचं बोलणं. एरवी काळ असा आहे, काळ सगळ्यांना घेऊन जातो. आणि काळ एवढा भयंकर आहे. काल मी एका पुस्तकामध्ये फार छान पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं की मरावंसं कोणाला वाटत नाही. तुम्हाला असं कधी वाटतं का? आपण एखादा आपला नातलग असला आणि ते माहीत झालं आता हा मरणार आहे आजारी, लोक भेटायला जातात आपल्याकडे. आता भेटायला गेल्यानंतर काही लोकांना बोलायचं काही सोयीसुतक नसतं बरं का. आता हे आम्ही कीर्तनात सांगायचं का कसं बोलायचं? ज्ञानोबा फार सुंदर म्हणताय, साचा निमवा मिथले आणि रसा, शब्द असं अमृतासारखं बोललं पाहिजे. काही लोक साहेब 1 किलो सफरचंद घेऊन जातात, 1 किलो सफरचंद घेऊन जातात आजारी माणसाला भेटायला, आणि त्याला कॅन्सर झालेला असा. हे काय म्हणतात, खरं सांगू का महाराज, हा आजार फार दुर्धर आहे,
काही खरं नाही या आजारामध्ये. आणि हा आजार झाला ना, आमच्या गावात 10 लोकांना झाला होता. हाल हाल करून मेले, कोणी जगलं नाही. तो उद्या मरायचा, आजच जीव सोडून देतो. कसं बोलावं तुम्हाला आता? हे काय माणसाने असं बोलावं की समोरच्याला जगावं असं वाटलं पाहिजे. काही विचित्र माणसं असतात, अशी बोलतात. पण संतांनी म्हणावं की काळ एवढा भयंकर आहे की जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. आता बोका उंदराला कसं घेऊन जातो हे कीर्तनात काय आपल्याला सगळ्याला माहिती आहे. कसा घेऊन जातो? त्या उंदराला कधीच तपास लागत नाही. पण माणसं त्या उंदरासारखी असतात, त्यांना त्याचं सोयीसुतुकच नसतं. काळ कधी बरं, काळाने कधी विचार केला का? पावसाळा आहे, लाकडं पेटणार नाही, यांना रॉकेल भेटणार नाही, कसं करतील हे? नदीत जातील का? नदीत पाणी आहे, कसं करतील हे? काही विचार केला काळाने? कधीच विचार केला नाही. पुरात वाहून जा, पाण्यात वाहून जा, काळ आला म्हणजे तुम्हाला नेणार. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ. आणि काही लोकांना उगं वाटतं बरं का, आपण चांगल्या डॉक्टरकडे गेलो, चांगला खर्च केला म्हणजे आपल्याला काळापासून. पण तुमचा काळ जर आला ना, तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. हे कसं आहे माहिती आहे का? माझे गुरु महाराज गमतीने म्हणायचे, जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. उंदराला जसा बोका घेऊन जातो तसा काळ आपल्याला घेऊन जातो. पण काही लोक ते उंदरासारखी येडेवाणी करतात. उंदरासारखं ते काय झालं, एकदा सगळ्या उंदरांनी मीटिंग बोलवली. ऐका बरं, उंदरांनी मीटिंग बोलवली तातडीची. आणि सगळे उंदीर जमा झाले. उंदीर चर्चा करायला लागले. म्हणजे कसली बैठक आहे? म्हणजे बैठक अशी आहे की आपले वाडवडील जर कोणी संपवले असेल तर बोक्याने, आपली वंशवृद्धी जर थांबवली असेल बोक्याने. आणि आतापर्यंत आपली वंशवृद्धी होत नाही याला कारण बोक्या मांजर आहे. म्हणजे आपल्याला याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी लागेल. सगळ्या उंदरांना आनंद झाला. म्हणजे आतापर्यंत आपल्या पूर्वजांपैकी कोणालाच जे सुचलं नाही ते आपल्याला सुचलं की आपण काळाला हरवू शकतो. म्हणजे काय करायचं? मग त्यातला एक उंदीर उठून उभा राहिला. म्हणजे काळाला हरवणं म्हणजे मांजराला हरवणं खूप सोपं आहे. म्हणजे काय? एकच करायचं, मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची. ऐका बरं, मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची. घंटा बांधल्यावर काय होईल? घंटा बांधली म्हणजे मांजर जेव्हा येईल, बोक्या जेव्हा येईल तेव्हा घंटा वाजेल. घंटा वाजली की आपल्याला कळेल बोक्या आला, मांजर आली. मग आपण पटकन बिळामध्ये जाऊन लपून बसू, आपल्याला मरण चुकवता येईल. सगळे टाळ्या वाजवायला लागले. वा वा, याला म्हणतात उपाय. नाही तर वेळ निघून गेली. आणि मला तेव्हा तसं वाटत होतं, हो ते काही कामाचं नाही. वेळेवर सुचलं पाहिजे. म्हणजे काय सुचलं आपल्याला की मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची. सगळ्यांनी कौतुक केलं. तेवढ्यात एक बारीक उंदीर होता त्यांच्यामध्ये, तो उठून उभा राहिला. म्हणजे थांबा, टाळ्या वाजवल्या, उपक्रम स्तुत्य आहे, तुमची जी उपाययोजना आहे ती चांगली आहे, ती कागदावर आहे, प्रत्यक्षात कोण उतरवणार तेवढं मला सांगा. कारण ही गोष्ट अशी आहे, मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार, तुमचं मरण वाचणार, सगळं चांगलं आहे. आतापर्यंत जे कोणाला सुचलं नाही, तुम्हाला सुचलं, तुम्हाला अभिनंदन आहे. पण मला एक सांगा, त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कोण जाणार? तुमच्या लक्षात येतंय का? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कोण जाणार? कारण जो मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला जाणार तो घंट्यावारी जाणार, म्हणजे तो नाश्त्यावारी जाणार, तो परतच येणार नाही. हे काळाचं तसं आहे. ज्यांना वाटतं आम्ही काळाला हरवू शकतो, एवढी सोपी गोष्ट नाही. आणि ज्ञानोबराय फार छान म्हणतात, आगा मर हा बोलू न सहाती, परी मेल्या विण राहती. मरावं प्रत्येकाला लागतं. आणि मरणाला चुकवण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. पर्यायानं प्रत्येकाला असं वाटतं मरावं, असं कोणाला वाटत नाही. अगदी जर्जर झालेली माणसं, त्यांना जर तुम्ही भेटायला गेलात, त्यांना विचारलं, बाबा आता तुम्ही मरणार आहात, तुम्हाला कसं वाटतं विचारून पहा. ते म्हणतात, तू मर, तुझं पुरं खानदान मरू दे, आम्हाला कशाला मारतो? आम्हाला अजून जगायचं आहे. आम्ही गेल्यानंतर कसं होईल सोडा, सामान्य माणसाची गोष्ट नाही. महाराज तुम्हाला सांगतो, मृदुंगाचार्य महाराज साहेब तुम्हाला सांगतो, आम्ही कीर्तन करत असताना ज्या गावामध्ये सप्ताहाला कीर्तन करायला जातो, आता बाकीचे अडाणी लोक बोलतील यात नवल नाही, टाळकरी, भजनी, वारकरी लोक आम्हाला येऊन म्हणतात, महाराज वारकरी संप्रदायाचं काही खरं राहिलं नाही. मी म्हटलं काय झालं? वारकरी संप्रदायाचं काही खरं राहिलं. म्हटलं झालं काय? मी म्हटलं महाराज आमच्या गावामध्ये एवढे आम्ही 4च टाळकरी राहिलो, आम्ही जर मेलो तर संप्रदायाचं कसं होईल? मी म्हटलं तुम्ही निघा, आम्ही करून घेऊ, तुम्ही काही काळजी करू नका. ज्यांना असं वाटतं आमच्यामुळं संप्रदाय टिकला आहे, आमच्यामुळं सप्ताह टिकला आहे, मला त्यांचं कीर्तनातून एक साधं वाक्य त्यांना विचारायचं आहे, ज्ञानोबरायांना किती वर्ष झाली? तुकोबरायांना किती वर्ष झाली? अरे हा संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायांचा आहे आणि तो त्यांच्या नावावर चालतो. तुमच्या आमच्यासारखे आतापर्यंत कितीतरी आले आणि गेले, त्यांच्या नावावर संप्रदाय टिकला, हे लक्षात ठेव. संप्रदायाचे वैभव आहे. उगं काही लोकांना गैरसमज असतो, आम्ही म्हणून हे चाललोय, आम्ही म्हणून हे चाललोय. काही लोक घरात सुद्धा, संसारामध्ये लोक उगं गैरसमज, महाराज
आम्ही जर घराच्या बाहेर पडलो ना, घरात नुसता अंधार होतो. घरच्यांना अक्कल नाही, त्यांना काही कळत नाही. आणि आमच्या बापाला तर अक्कलच नव्हती. जेव्हापासून आम्ही करायला लागलो तेव्हापासून एवढे बंगले बांधले. 2 एकर जमीन होती, 10 केली. आता शेजारच्याची अजून 2 घ्यायची आहे, पण तो नाही म्हणतो. आता बघू त्याला या निवडणुकीत उभं करू, त्याला पैसे व्याजानं देऊ आणि मग त्याला कसं आडवं करायचं आणि पुन्हा त्याची जमीन कशी घ्यायची, असे अनेक प्रयत्न. पण हे घरच्यांना समजत नाही, सुचत नाही. हे आम्हीच करू जाणे. 2 एकराची 4 एकर कशी करायची, कोरून कोरून जी 4 होती ती 4.5 केली. हे सगळं आम्ही करत आलो आणि आमच्याशिवाय हे कोणाला जमत नाही. आता तुमच्यामुळे उजेड पडायला काय आपण मर्क्युरीचे लाईट आहोत का? आपल्यामुळं संसार चाललाय. अहो महाराज, या जगामध्ये कोणा वाचून काही राहिलं नाही. जर साधू संता वाचून आणि देवा वाचून इथं जर अवतार शिल्लक राहत नाही, सामान्य माणसाची काय कथा आहे. म्हणून संतांनी म्हणावं, इथं आल्यानंतर आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, इतकं सुंदर जीवन जगावं. जी संतांनी आपल्याला आचार धर्म सांगितला, संतांनी जो विचार आपल्याला दिला, तो विचार आपण जगला पाहिजे. मार्ग दाऊने गेले आधी दयानिधी संत ते. आणि मला वाटतं ज्या संतपीठामध्ये आम्ही ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबरायचा गाथा असेल, वारकरी संप्रदाय असेल, हे विषय शिकवतो. हे शिकवत असताना आम्हाला आतापर्यंत हा अनुभव आला की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक जेव्हा आमच्या संपर्कात येतात तेव्हा तुम्हाला अनुभव सांगतो की जीवनामध्ये, आयुष्यामध्ये एक फार मोठा वक्ता आहे या देशातला, दिव्यकीर्ती सर नावाचे, फार फेमस आहे. ते एक वाक्य सांगतात की आयुष्याच्या एका टप्प्यावर माणसाला असं वाटतं मी पैसा मिळवला पाहिजे, संपत्ती मिळवली पाहिजे. पण हे मी अनुभवाने सांगतो, एक टप्पा असा येतो की तुम्ही काही जरी मिळवलं तरी एका टप्प्यावर माणसाला समाधान आणि सुखाची अपेक्षा असते. समाधान, स्थैर्य लागतं. माणसाला वाटतं काही नसलं तर चालेल, फक्त डोक्याला ताण नको. बघा तुम्ही, नाही तर ही जीवनामध्ये स्थिती येते. आणि जेव्हा अशी स्थिती जीवनामध्ये येते तेव्हा संत वाङ्मय हे असं आहे की तुमच्याकडं काही जरी नसेल तरी तुम्ही झाडाखाली उभं राहून, शंकराचार्य फार छान म्हणतात, करतल भिक्षा तरुतर वास. तुम्ही हातावर भाकर घ्यावी, खावं आणि देवाचं भजन करावं. बघा तुम्ही काय समाधान मिळतं. हे समाधान, हे सुख जगामध्ये कुठे सापडणार नाही. ते ज्ञानोबराय तुकोबरायांनी आपल्याला शिकवलं. म्हणून हा वारकरी संप्रदाय, ही वारकरी संतांची परंपरा या महाराष्ट्रातलं फार मोठं वैभव आहे. माझे आजोबा एक वाक्य सांगायचे, ते पुन्हा एकदा सांगतो. ते असं म्हणायचे की या महाराष्ट्रातलं हे वैभव आहे की आपण ज्ञानोबराय तुकोबरायानंतर जन्माला आलो. हे आपलं वैभव आहे. का माहिती आहे का? कारण इथे अगदी गरीबातला गरीब माणूस, किती जरी गरीब माणूस असेल तरी तो ज्या वैभवात जीवन जगतो, त्याच्या चेहऱ्यावरचं जे चैतन्य दिसतं, तेव्हा श्रीमंत माणसाला सुद्धा लाज वाटते की माझ्याकडे एवढं असून मला एवढं समाधानी चेहरा ठेवता येत नाही. आणि हे कुठून एवढं आनंदी राहतं. मी गमतीनं सांगत असतो, काही लोकांना म्हणावं लागतं पैसे देऊ का, पण हसायचे पैसे घेतो का. आता तुम्ही एक सांगा, जीवन एवढं सुंदर मिळालं, चांगलं जगायला काय अडचण आहे. माझे आजोबा म्हणायचे की या वारकरी संप्रदायाचे वैभव आहे, वारकरी चिखलात पोतं टाकतो, वारीत चालतो, उन्हात पावसात चालतो, पण त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद, एवढं सुख येतं कुठून. त्याचं एकच उत्तर आहे. उत्तर हे आहे की या महाराष्ट्रातला जो वारकरी आहे, या महाराष्ट्रातला जो मराठी समाज आहे, जो वारकरी आहे, तो वारकरी जर विजेची तार असेल, ऐका माझं बोलणं, वारकरी संप्रदायातला प्रत्येक माणूस, प्रत्येक वारकरी हा जर विजेची तार असेल तर त्या विजेच्या तारेतली वीज मात्र ज्ञानोबराय तुकोबराय. म्हणून आमच्यामध्ये सुख आहे, आमच्यामध्ये समाधान. हे आम्हाला लक्षात घ्यावं लागतं. ते वैभव आहे आमच्यामध्ये, म्हणून आमच्यामध्ये चैतन्य आहे. आणि ही संतांची परंपरा जेव्हा आपण लक्षात घेतो, ज्या संतांनी हे वैभव आपल्याकडे दिलं. कीर्तनाच्या शेवटी जाताना फक्त एवढं सांगेल, आपली वेळ संपलेली आहे. पण कधी जर चुकून पैठणला आला तर या संतपीठाला सगळे भेट द्यायला. सगळं आपलंच आहे, आपल्यालाच त्याचा विकास करायचा आहे. वैभव खूप छान आहे. आज देश विदेशातून जर विद्यार्थी तिथे येतात, शिकण्याचा प्रयत्न करतात, तर आपणही आपल्या मुलांना ते शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या संतांनी हा मार्ग आपल्याला दाखवला, एक वेळेस त्या संतांचं भजन ज्ञानेश्वर